Welcome student in basic chemistry course. In previous video we completed our 2 units in our syllabus. So first unit is chemical bonding and catalysis. In that unit we are going to discuss different types of bond and how the molecules or the compounds are formed and the catalysis processes. And the second unit is the metal corrosion, its prevention and electrochemistry. In that unit we discuss the and different types of metal corrosion and corrosion preventive measures of the metal. In today's session we start our third unit is the paint, varnishes, insulator, polymer, adhesive and lubricant. This unit is of having 14 marks question asked in examination, and also in that unit we discuss the different points is the what is paint, varnishes, insulator, polymer, adhesive and lubricant. Next topic is characteristics of good paint, and also we discuss the constituent of paint, means which constituent will be present in the paint. Next we or the different types of varnishes we discuss here. Next we discuss the insulators, what are the insulators, their properties and their classification we discuss in this topic. Next part is the polymer. In that topic we discuss the properties of polymer and how the polymers can be classified. Okay. Next part we discuss the adhesives. So in that part we also discuss the characteristics of adhesives and their different classified types. Last part of this unit is the lubricant. In that unit we discuss the function of the lubricant, classification and their characteristics. Okay. So this topic we discussed one by one. So firstly we discuss what is paint. So before we study what is paint and their constituent or their characteristics, we discussed what purpose we apply the paint on surface. So फर्स्टली वी डिस्कस द पर्पज ऑफ पेंट, म्हणजे कोणत्या पर्पजेससाठी किंवा कोणत्या हेतूमुळे आपण कुठल्याही सरफेसवर पेंट अप्लाय करत असतो ते आपण सुरुवातीला पाहूयात. तर फर्स्ट पर्पज ऑफ अप्लाइंग पेंट ऑन सरफेस इज द प्रोटेक्शन. So metal gets protect from the corrosion. We apply the paint on metallic surface. Okay, and we also apply this paint on wooden surface. Because of this wooden surface get protect from fungus and insects. Okay, म्हणजेच या ठिकाणी आपण मेटॅलिक सरफेसवर आणि त्याचबरोबर वुडन सरफेसेसवर पेंट हा अप्लाय करत असतो. त्यामागचा हेतूच हा असतो की मेटल्स जे आहेत हे डायरेक्टली ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्यांचं करोजन होण्याची शक्यता जास्त असते. ते होऊ नये यासाठी आपण मेटलचा जो काही सरफेस आहे या सरफेसवर पेंट जर अप्लाय केला तर त्या ठिकाणी मेटल जो आहे हा डायरेक्टली ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. त्यामुळे मेटल विच गेट्स प्रोटेक्ट फ्रॉम दी करोजन. त्यानंतर जर आपण पाहिलं तर वुडन सरफेसेस जे आहेत हे देखील ॲटमॉस्फिअरमधल्या मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्या सरफेसवर फंगस किंवा इन्सेक्ट्स जे आहेत यांची ग्रोथ होण्याची शक्यता जास्त असते. ते होऊ नये यासाठी वुडन सरफेसेसवर देखील आपण अशा प्रकारे पेंट अप्लाय करून त्यांचं प्रोटेक्शन जे आहे हे फंगस आणि इन्सेक्ट्सपासून करू शकतो. सो फर्स्ट पर्पज ऑफ अप्लाइंग पेंट ऑन सरफेस इज द प्रोटेक्शन. त्यानंतरचं सेकंड पर्पज म्हणजे ब्युटिफिकेशन. सो वी गेट अप्लाय द पेंट ऑन मेटल सरफेस, इट इन्क्रीज देअर ब्युटिफुल अँड स्मूथ अपीअरन्स. म्हणजे जर का आपण कुठल्याही मेटलच्या किंवा वुडनच्या सरफेसेसवर अशा प्रकारचा पेंट जर अप्लाय केला तर त्या ठिकाणी आपलं त्याचा जे टेक्स्चर आहे त्या मेटल सरफेसचं किंवा वुडन सरफेसेसचं हे आपल्याला स्मूथ आणि ब्युटिफुल झालेलं दिसतं. त्यामुळे हे सेकंड पर्पज आहे की ज्यामुळे आपण पेंट जो आहे हा कुठल्याही सरफेसवर अप्लाय करत असतो. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बिल्डिंग्स ज्या आहेत किंवा घरं जे आहेत यांच्यावरती देखील आपण काय करत असतो तर अशा प्रकारे पेंट हा अप्लाय करत असतो की ज्यामुळे त्याचं ब्युटिफुल नेचर जे आहे किंवा त्यांचा अपीअरन्स जो आहे हा जास्त चांगला दिसतो. ठीक आहे. मग आता आपण पाहूयात की व्हॉट इज पेंट. सो मग पेंट म्हणजे काय बघूयात आपण. सो पेंट इज द मेकॅनिकल डिस्पर्जन मिक्सचर ऑफ वन ऑर मोर पिगमेंट्स इन अ व्हेकल. डेफिनेशन काय आहे पेंटची. इट इज अ मेकॅनिकल डिस्पर्जन मिक्सचर ऑफ पिगमेंट्स अँड द पिगमेंट्स इन अ व्हेकल. ओके. मग यामध्ये पिगमेंट्स म्हणजेच काय. पिगमेंट्स म्हणजे कलर्ड सबस्टन्सेस की ज्यामुळे कुठल्याही पेंटला कलर येत असतो.
म्हणजे जे आपण डिफरंट कलर्सचे पेंट पाहतो, त्यामध्ये रेड असेल, व्हाईट असेल, ब्ल्यू असेल, असे जे डिफरंट कलर्स आहेत पेंटला, ते ह्या पिगमेंट्समुळे मिळत असतात. ठीक आहे. सो पिगमेंट इज अ सॉलिड सबस्टन्स अँड विच कॅन फॉर्म्स द बॉडी ऑफ पेंट. पिगमेंट जे आहेत हे जनरली काय आहेत, बॉडी ऑफ पेंट म्हणजे जो पेंट हा आपण सरफेसवर मेटलच्या असेल किंवा वुडनच्या असेल सरफेसवर ॲप्लाय करत असतो, ती बॉडी किंवा तो सबस्टन्स जो आहे, सॉलिड सबस्टन्स जो आहे, त्यालाच आपण काय म्हणतो आहे, पिगमेंट्स असं म्हणतो आहे. आणि हे पिगमेंट्स जे आहेत हेच कुठल्याही पेंटला कलर प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतात. ओके. अँड these पिगमेंट्स विल बी मिक्स्ड इन अ व्हेइकल. आणि हे पिगमेंट्स जे आहेत हे कशामध्ये मिक्स केलेले असतात, तर व्हेइकल्समध्ये. मग हे व्हेइकल्स म्हणजे काय आहे, व्हेइकल्स इज द मीडियम. व्हेइकल म्हणजे काय आहे, हे एक मीडियम आहे किंवा आपण त्याला ड्राईंग ऑइल पण म्हणू शकतो. व्हेइकल्स हे काय असतात, मीडियम किंवा त्याला ड्राईंग ऑइल म्हणू शकतो. मग इट इज द जनरली द फिल्म फॉर्मिंग कॉन्स्टिट्युएंट ऑफ पेंट. पेंटमधला जो फिल्म फॉर्म करण्याचा कॉन्स्टिट्युएंट आहे तो हा व्हेइकल असतो. ओके. मग यामध्ये फॉर एक्झाम्पल डिफरंट ड्राईंग ऑइल्स असतात. त्यामध्ये लिन्सीड ऑइल आहे, टंग ऑइल आहे किंवा डिहायड्रेटेड कॅस्टर ऑइल्स आहे. हे जे ऑइल्स आहेत हे या ठिकाणी व्हेइकल्सचं काम करतात. म्हणजेच व्हेइकल या ठिकाणी हे मीडियम आहे, त्यामध्ये आपण पिगमेंटची सॉलिड पावडर मिक्स केल्यानंतर त्या पेंटला एक पर्टिक्युलर कलर येतो आणि तो कलरचा पेंट जो आहे हा आपण कुठल्याही सरफेसवर ॲप्लाय करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी काय आहे, पेंट जे आहे इट इज अ मिक्सचर ऑफ वन ऑर मोर पिगमेंट्स इन अ व्हेइकल. ठीक आहे. पिगमेंट जे आहेत हे व्हेइकलमध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला काय मिळत असतं, तर हे मेकॅनिकल डिस्पर्जन मिक्सचर म्हणजेच पेंट हे भेटत असतात. मग ह्या पेंटमध्ये फक्त हे दोनच कॉन्स्टिट्युएंट आहेत का, नाही, तर त्याबरोबर अजून डिफरंट कॉन्स्टिट्युएंट जे आहेत हे पेंटमध्ये ॲड केले जातात. मग त्यामध्ये पिगमेंट्स आणि व्हेइकल्स हे तर मेन आहेत. त्यानंतर त्या कॉन्स्टिट्युएंट्स आहेत. त्याचबरोबर या पेंटमध्ये थिनर देखील ॲड केलं जातं. थिनर ॲड केल्यानंतर थिनर जे आहे हे जनरली विस्कॉसिटी जी आहे पेंटची ही रेड्यूस करण्यासाठी यूज केलं जातं. म्हणजे एका सुटेबल कन्सिस्टन्सीची ही ॲप्लाय होण्यासाठी त्या ठिकाणी पेंटमध्ये पिगमेंट्स आणि व्हेइकल्ससोबतच थिनर देखील ॲड केलं जातं. ठीक आहे. मग यामध्ये डिफरंट थिनर्स ॲड केले जातात. त्यामध्ये मग मिनरल स्पिरिट असेल, नॅफ्थॅलिन असेल किंवा बेन्झिन असेल, अशा प्रकारचे, किंवा टर्पेंटाईन जे आपल्याला माहितीच आहे की जे पेंटमध्ये अप्लाय केल्यामुळे एक पर्टिक्युलर फिल्म फॉर्मिंग कन्सिस्टन्सी जी आहे पेंटची ही फॉर्म होत असते त्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट कॉन्स्टिट्युएंट देखील अजून पेंटमध्ये ॲड केला जातो, तो म्हणजे आहे ड्रायर्स. ड्रायर्स देखील इथे पाहूयात आपण, डिफरंट कॉन्स्टिट्युएंट जे आहेत हे पेंटमधले आहेत. ड्रायर्स देखील पेंटमध्ये ॲड केले जातात. ड्रायर्स कशासाठी ॲड केले जातात, तर पेंट कॅन ड्राय मोर रेडिली. पेंट जे आहे हा एखाद्या सरफेसवर अप्लाय केल्यानंतर तो लवकरात लवकर ड्राय होण्यासाठी या ठिकाणी त्यामध्ये ड्रायर्स ॲड केले जातात. डिफरंट ड्रायर्स आपण ॲड करू शकतो. मोस्ट इफेक्टिव्ह ड्रायर्स जे आहेत दे आर द हेवी मेटॅलिक सोप्स लाईक रेझिनेट्स किंवा लिनोलेट्स किंवा टंगस्टनेट्स, नॅफ्थॅलेट्स जे आहेत डिफरंट मेटल्सचे, हे या ठिकाणी ॲड केले जातात की ज्यामुळे मेटल्स जे आहेत यांची ड्राईंग क्वालिटी जी आहे ही फार लवकर इम्प्रूव्ह होत असते. ठीक आहे. त्यानंतर पेंट्समध्ये अजून एक कॉन्स्टिट्युएंट ॲड केला जातो तो म्हणजे आहे फिलर्स. सो फिलर्स विच ऑल्सो अ व्हाईट कलरिंग मटेरियल हॅव्हिंग लो रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस विच इम्प्रूव्ह द प्रॉपर्टीज ऑफ पेंट इवन दो दे हॅव अ लो ओपॅसिटी. म्हणजे या ठिकाणी फिलर्स जे आहेत हे जनरली पेंट्सची ड्युरॅबिलिटी वाढवण्याचं काम करत असतात. व्हाईट कलरचे जसे आपल्याला पिगमेंट्स दिसतात डिफरंट कलर्समधले किंवा व्हाईट पिगमेंट्स असतात तशा प्रकारचे हे फिलर्स किंवा एक्सटेंडर्स त्यांना म्हटलं तर ते असतात. ते डिफरंट फिलर्स जे आहेत यामध्ये मग बॅरियर्स असतील किंवा ॲस्बेस्टॉस असेल, जिप्सम असेल, चॉक असेल, हे फिलर्स ॲप्लाय केल्यानंतर काही वेळेला आपल्याला ते पेंट जे आहेत यावरती क्रॅक्स गेलेले दिसतात. ते होऊ नये, ते रिड्यूस व्हावेत यासाठी हे फिलर्स हे ॲड केले जातात. त्यानंतर लास्ट कॉन्स्टिट्युएंट जो आहे पेंटमध्ये ॲड केला जातो तो आहे प्लास्टिसायझर्स. प्लास्टिसायझर्स देखील यासाठी ॲड केले जातात की आफ्टर ड्राईंग पेंट डज नॉट गेट क्रॅक ऑन इट. पेंटची फिल्म जी आहे यावरती कुठल्याही प्रकारचा क्रॅक येऊ नये ती अप्लाय केल्यानंतर, यासाठी त्यामध्ये डिफरंट प्लास्टिसायझर्स ॲड केले जातात. अशा प्रकारचे हे डिफरंट कॉन्स्टिट्युएंट जे आहेत हे पेंट मेकिंगच्या वेळेस त्यामध्ये ॲड केले जातात त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सवरून. ते डिटेलमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणारच आहे, पण आता आपण थोडक्यात पाहून घेतलं. ठीक आहे. अशा प्रकारे पेंट जो आहे हा प्रिपेअर केला जातो आणि आपल्या डिफरंट पर्पजेससाठी तो यूज देखील केला जातो. यानंतर पाहायचे आपल्याला नेक्स्ट टॉपिक, तो आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड पेंट. कुठल्याही पेंटला जर आपण गुड पेंट म्हणत असेल
तर त्या ठिकाणी त्यामध्ये कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याच्यामध्ये कोणते गुणधर्म दिसायला हवेत ते आपण पाहूया. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड पेंट इज इट शुड फॉर्म अ क्वाईट टफ, युनिफॉर्म, ॲडहरंट अँड ड्युरेबल फिल्म. सगळ्यात महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे या ठिकाणी. जी फिल्म फॉर्म होणार आहे एखाद्या सरफेसवरती पेंट अप्लाय केल्यानंतर ती फिल्म कशी असली पाहिजे. दिस फिल्म शुड क्वाईट टफ, ती क्वाईट टफ असली पाहिजे. त्याचबरोबर इट शुड बी युनिफॉर्म अँड ॲडहरंट अँड ऑल्सो दे विल बी ड्युरेबल फिल्म. म्हणजे ती टफ असावी, एकसारखी असली पाहिजे, म्हणजेच युनिफॉर्म असावी. त्याचबरोबर इट बिकम्स ड्युरेबल, म्हणजे जास्त काळ टिकणारी असावी. अशा प्रकारची जर एखाद्या पेंटची फिल्म फॉर्म होत असेल, दिस पेंट शुड बी गुड. ओके. सो सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स इज इट्स फिल्म शुड नॉट गेट क्रॅक ऑन ड्राईंग. आफ्टर ड्राईंग, एकदा का फिल्म एखाद्या सरफेसवर अप्लाय केली, ती अप्लाय केल्यानंतर त्यावरती कुठल्याही प्रकारचे क्रॅक नसावे. ठीक आहे. इट शुड नॉट गेट क्रॅक ऑन ड्राईंग. ओके. So this is also the one of the characteristics of good paint. Third characteristics is it should be able to resist the atmospheric conditions. म्हणजे ॲटमॉस्फिअरच्या कुठल्याही गोष्टीचा त्या फिल्मवरती किंवा पेंटच्या सरफेसवरती कुठल्याही प्रकारचा इफेक्ट नाही झाला पाहिजे. सो इट शुड एबल टू रेजिस्ट द ॲटमॉस्फेरिक कंडिशन. ठीक आहे. त्यानंतर म्हणजेच सपोज पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर जर आपण सरफेसवर दिलेला पेंट जर वाहून जात असेल तर त्या ठिकाणी तसं नाही झालं पाहिजे. सो इट शुड बी एबल टू रेजिस्ट द ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स. ओके. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स इज इट फिल्म शुड बी वॉशेबल. फिल्म कशी असावी, वॉशेबल असावी. त्यानंतर पेंट, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज पेंट शुड हॅव अ डिझायर कन्सिस्टन्सी. पेंट जो आहे हा जास्त थिक किंवा थिन नसला पाहिजे. इट शुड हॅव अ डिझायर्ड कन्सिस्टन्सी, म्हणजे तो अप्लाय करताना एका सुटेबल किंवा युनिफॉर्मली अप्लाय होऊ शकेल सरफेसवर. ठीक आहे. सो पेंट शुड हॅव अ डिझायर्ड कन्सिस्टन्सी. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज इट्स फिल्म शुड बी ग्लॉसी अँड स्टेबल. जी काही पेंटची फिल्म आहे ही देखील ग्लॉसी अपिअरन्स असला पाहिजे तिचा. त्याचबरोबर इट शुड स्टेबल इन नेचर, त्याचबरोबर ती स्टेबल असावी. ही फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स होती. त्यानंतरची मेन कॅरेक्टरिस्टिक्स जी आहे की ज्यासाठी पेंट जो आहे हा कुठल्याही मेटल किंवा मेटल सरफेसवर आपण पेंट अप्लाय करत असतो, ती कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे व्हेन पेंट इज अप्लाइड ऑन अ मेटल इट शुड रेजिस्ट करोजन ऑर रस्ट. पेंट जो आहे हा मेटलच्या सरफेसवर अप्लाय केल्यानंतर त्या ठिकाणी करोजन प्रिव्हेन्शन झालं पाहिजे. त्या ठिकाणी त्या मेटलचं करोजन हे नाही झालं पाहिजे. यासाठी करोजन होत नसेल तर तो जो काही पेंट आहे इट शुड बी गुड पेंट. ओके. दिस इज द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड पेंट. यानंतर ह्या होत्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड पेंट. यानंतर नेक्स्ट पार्ट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे कन्स्टिट्युएंट ऑफ पेंट. पेंट्समध्ये कोणते कोणते कन्स्टिट्युएंट असतात मगाशीच आपण पाहिलेत, पण परत एकदा ओव्हरव्ह्यू करून घेऊयात आपण. सो फर्स्ट constituent of paint is the pigments. Then second constituent is vehicle, or it is also called as medium or drying oil. Third constituent in paint is thinner. Next is dryers. Next one is fillers, and last constituent of paint is the plasticizers. So these constituent we discuss their functions, their characteristics and their applications in detail in next video. So today we stop here. Thank you.